मी आठवड्याला 5 किलो टमाटे न्यायची. किती? 5 किलो. रोज बायकोला 30 टमाटे दाखवायची. परिणाम असा झाला, माझ्या दोन्ही बी पुरी मला लाल भडक झाल्या. तिसऱ्या बाळातपणाला आमच्या बायकोनं खोड केली. काळा चहा करून पिली. पोरग काळा आहे माझा. विठ्ठल देव कोणाजवळ आहे? वानराजवळ राम होता आहे की नाही. मेंढराजवळ बाळमामा होता आहे हा. आणि गवळ्याच्या साध्या पोराजवळ श्रीकृष्ण होता. आम्ही तुम्ही अजून बी चांगलं आहे. तुळशीला पाणी घालतोय, रोज आंघोळ करतोय. काय कसं आहे ना. हा आपल्या बहिणीला फुल नाही फुलाची पाकळी ओवाळणी टाकली. काय काय पुरी दिवाळीला आल्या नाही त्या का? आईबापाची गरिबी असल्यामुळे. काल एक बाई मला म्हणली कमल दिवाळीला आली नाही. म्हणलं का हो? पंचमीला आलती. मला म्हणली पायातलं घ्या पायातलं घे. माझ्या काय पैसा नव्हता. नाकात काय पहिलंच होतं म्हणजे. आईची माया आहे लक्षात. वारकऱ्यावरती तुमची माया आहे. केवढा मंडप, केवढा उजेड, शांत 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 आहे की नाही. आहे का? माझीच उंची कमी आहे. अहो आपण फार मोठे आहात. होनाळी गावामध्ये या देवणी तालुक्यात लातूर. आणि खरं सांगतो बरं का, नेता गेला मग काय झालं. लातूरचा नादच कोणी करू नये बाबा. विठ्ठल म्हणून तिसऱ्या चरणात तो का क्रोधा नाहीच आधी भूती झाली समता. सगळ्या प्राणी मात्राला सारखी संधी दिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या दर्शनाला लोहगावला गेले. कीर्तन संपलं. शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलं आणि तुकोबारांनी विचारलं, राजे का आलात? त्याने माझ्या मनात एक गोष्ट मळतंय. माझ्या मनामध्ये एक विचार आहे. काय? वाघिणीचं दूध प्यावं म्हणतो. कशाचं? वाघाचं. वाघिणीचं दूध प्यावं. तुकोबाराने हात जोडले, महाराज गाई म्हशीचं लवकर मिळत नाही, वाघाचं दूध तुम्हाला कसं मिळेल? महाराज तुम्ही वारकरी आहात, तुम्ही माळकरी आहात, तुम्ही भजनी आहात, तुम्ही कीर्तनकार आहात. तुमच्या तोंडावाट आले मुखावाटे अमृत अमृत वाचे. संताची पायी हा माझा विश्वास,
सर्व भावे दास झालो. सर्वार्थानं मी तुमचा दास झालो आहे. मला आशीर्वाद द्या. वाघिणीचं दूध प्यायला मिळालं. तुकोबारा म्हणले तुम्ही राजा आहात. काय घडलं? जा. तुकोबारांच्या दर्शन घेतलं आणि शिवाजी महाराज एका भिल्लाजवळ आले. भिल्लाला म्हणले इकडे वाघीण कुठे बी आली आहे. वाघिणीनं बचडे कुठे दिले तेवढं सांग. वाघिणीचा छावा कुठे खेळतोय सांग. शिकाऱ्यानं पाय दिलं महाराज. वाघीण हिरव्या अंगावर येते. आता तर तिला पिल्ली झाली ती. तुम्हाला वाघीण जिवंत सोडणार नाही. हे किरकिर करू नको म्हणला. वाघीण कुठे येईल तेवढं सांग. शिकाऱ्यानं लांबून धावलं. डोंगरावरून शिवाजी महाराज खाली उतरले. हातातली भवानी तलवार काढली. दगडावर आदळली. वाघीण चवताळून गुहेतून बाहेर आली. वाघीण आली तीच उभा राहिली. शिवाजी महाराजांनी तिला बघितलं. वाघीण म्हणते राजे तुम्ही इथं कशाला आला. शिवाजी महाराजांना एकूण भाषा येत होते 13. हाऊ मेनी लँग्वेजेस गेट टू शिवाजी? 13. 13 भाषा येत होत्या. संभाजीला 14. हां. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी वाघिणीला बोलायला सुरू केलं. राजे तुम्ही मला मारण्यासाठी आलात नाही. तुम्ही माझी पिल्ली नेण्यासाठी आलात. शिवाजीराजांनी सांगितलं नाही. मग तुम्ही आला कशाला? हे वाघीण तुझं दूध मला प्यायचं आहे. अरे 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 निसर्गाचा नियम आहे. ज्या वेळेला पिल्ली मला दूध पिते ती त्याच वेळेला मला दूध येतं, अन्यथा नाही. तसल्या वाघिणी भाजनात नसाव्या. हेजच पोरग पकवा झाला. हेजच गायक का? दुसऱ्याला येऊ द्या, दुसऱ्याला गाऊ द्या, दुसऱ्याला दिंडी चालवू द्या. या जिल्ह्यातला त्या जिल्ह्यात येऊ द्या. मला तोंडावर म्हणते ती तुम्ही इकडं कसं काय? मी म्हणलं जांभळं इकडं आलोय. तर लातूर इकत घेतलाय, बुलढाणा इकत घेतला का तो? अरे कलाकार देशात कुठे येईल. हां कलाकार देशात कुठेही येईल. आणि तू काय सांगतोच गायबान्या? हां. वाघीण म्हणली ज्यावेळेला उद्या पिल्ली मला दूध पितेली त्यावेळेला दूध येईल. शिवाजी महाराज त्या वाघिणीला म्हणतात आजचं बोल, आता दूध देते का नाही. शिवाजी महाराजांना तुकोबारांचे 13-14 अभंग येत होते. त्यातलं एक अभंग शिवाजी महाराज म्हणतात. वृक्षवल्ली आम्हा सोयेते वन, तुकोबाराने एवढाचा अभंग म्हणल्यावर वाघिणी उतानी पडली. तिची सडत तट 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 झाली आणि तिनं आवाज दिला राजे तुम्हाला पाहिजे तेवढं दूध प्या. शिवाजी महाराज वाघिणीचं दूध प्याले. पुन्हा लोहगावाला गेले आणि लोहगावाला तुकोबाला सांगितलं वाघिणीचं दूध पिऊन आलो पठ्ठ्या. त्याचं नाव मराठा. एक मराठा. कळलं का? आम्ही आयऱ्या का कुत्र्या मांजऱ्याचं दूध पित नाही, वाघाचं दूध पितो. लक्षात. आणि म्हणून करता छत्रपती ते शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती
बापचान छत्रपती जय शिवराया त्रिवार जय जय त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार मायज जाओ बापचान मायज जाओ बापचान गाजविली तलवार गाजविली तलवार छत्रपती जय शिवराया त्रिवार जय जयकार छत्रपती जय शिवराया त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार म्हणून करता आरक्षण मिळेपर्यंत आणि आरक्षण मिळाल्यावर सुद्धा सगळ्याच्या मोबाईलला हीच ऐकू येऊ द्या विठोबा तुका म्हणे भेद करायचा नाही माऊलीने भेद केला नाही लेकराची हित आहे माऊलीची सगळ्या माणसाने मराठाचं लेकरू फेकून दिलं हवं माऊली ज्ञानोबाराने ओराला लावलं आणि 12व्या शतकामध्ये मराठीचा प्रचार केला माझा मराठाची बोल कौतुके अमृता परी पैजा जिंके आणि 80 अक्षरे रचके मेळवी हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकळ बरी काय मराठी माणूस म्हणतं की तोंड माणसं आंबटच करते ती तोंड मारवाडी बाजारला निघालं मारवाडी आठवड्याच्या बाजाराला मुलाला विचारलं दीपक काही आणू दीपक काही आणू तो मला श्रीखंड आणि बासुंदी आणा कोणाचं पोरगं मारवाड्यात ब्राह्मण बाजारला निघालं अरे अरुण काही आणू अरुण म्हणला रेवड्यान बत्तासं घेऊन या आणि आमच्या मराठ्याच्या पोराला त्याच्या बापाने विचारलं नरशव हे नरश्या काय आणू ती म्हणला भज आणा भज अरे जसे संस्कार आहेत तसं खाऊ वाटतं रे वा वा टाळी वाजवा त्यांच्याबद्दल आज त्याची गरज आहे उठा जागे वारे आता उठा जागे वारे स्मरण करा स्मरण करा माझे चरणी ठेवा माझे चरणी सुख मी व्यथा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा जत्रा कोणाची का असना आपलं नारळ खपलं पाहिजे दिंडी कोणाची का असना आपल्याला काम मिळालं पाहिजे सप्ताह कोणाचा का असना लोकांनी ऐकलं पाहिजे भागवत कुठं का असना हा परीक्षेची नाका होता येणं कमीत कमी जनक राजा तरी व्हावं सीतासारखी पोटाला मुलगी जन्माला येईल हा निरंजन महाराज सुद्धा चांगले नाही असं नाही अनेक मातब्बर मंडळ आहेत कळलं का आपलं कीर्तन कसं आहे रंग माझा वेगळा त्यातली दीपा तेवढी चांगली आहे बघा बाकी सगळ्या किरसुन्या वाईट म्हणून करता ए वन टाईम दॅट इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर द ह्युमन बॉडी मनुष्य जन्म एकदा आहे आयुष्याची या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे 6व्या शतकामध्ये राष्ट्रकूट केरळ आहे काय बहुतेक केरळच आहे ते कारळ्यात आणि त्याच्यात लागतं असं
6व्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजानं बायकोच्या आठवणीसाठी संभाजीनगरमध्ये अजंठा वेरूळला सुंदर अशा लेण्या बांधल्या. देर आर मोर अँड मोर स्टॅच्यू इन दॅट अजंठा वेरूळ. इतके सुंदर बायकोच्या आठवणीसाठी. शहाजहान राजा हा मोहम्मेडीन होता, मुसलमान. पण यमुनेच्या काठी आग्र्याला बायकोच्या आठवणीसाठी ताजमहाल बांधला. आपलं यागळा आहे, आपलं घरकुलसुद्धा नीट नाही. संडास फाकल्यालं, पत्र वगळल्यालं, घरावर कोंबड्या, दरवाज्यात शेळ्या, चौकटीत काळी भंगार बायको. हे अंगावरला कपडा आणि घरातली बायको दिखणी पाहिजे बाबा. अंगावर सोनं नसू द्या, माणूस सोन्यासारखा असो. अंगावर सोनं नसू द्या पण माणूस सोन्यासारखा असो. आमच्या बायकोना दसऱ्यात मळवट लिहिली व मस्तपैकी मळवट भरला, तांदूळ भरलं. मी आलो बाहेर. बायकोला म्हणलं मळवट भरला. ती म्हणली होय. जरा पाय पुढं कर म्हणलं, पाया पडू दे. ती म्हणजे आता मग कवा पडते ती म्हणून, आताच पडायचं. एकमेकाला प्रेम द्या. ती एकदा 5-6 महिने माझ्या मागं लागली व डोक्याची केस काळी करा म्हणून. बाया नवऱ्याच्या मागं काही ना काय पिढा लावत्या त्या. ती मला म्हणली ती म्हणला बायकोचं ऐकायच नको. ती म्हणजे डोक्याची केस काळे करा. अगं मी म्हणलं कापूस आता ती गेलं नाही खो देऊन. अगं मी म्हणलं कापूस कडल्यावर आहे ती बरं राहू दे. हां पहिली काय केस काळी नव्हती काय. नाही करा. तिला म्हणलं बस खाली. समजा मी डोक्याची केस काळी केली, चपचपीत खोबरेल तेल लावलं, एखाद्या गावाला कीर्तनाला गेलो, कीर्तन झाल्यावर एखाद्या बाईनं जर मला पसंत केलं मग नका म्हणली. जैशी स्थिती आहे तोच पाय संचिताचे. देवानं जसं ठेवलंय आनंदानं राहूया. एक मराठा लाख मराठा सगळ्याला जवळ करूया. परिस्थिती बेकार आहे हो म्हणून करतं. या अर्धं तिकीट निघाल्यापासून एक बाई काय घरात राहीना. का कुठं जाता नेमकं. हे पहिला बचत गट आणि आता अर्ध तिकीट. 4 आणि बाई घरात राहीना. ते आपलं भात करून खा, काय तर करून खा. पुन्हा मनाचा नवऱ्याच्या अंगाला लागना. चटणीचा फाकाना लागतो का अंगाला. ज्ञानेश्वर